नमस्कार. आज तारीख आहे 14 एप्रिल 2026 आणि आजचा दिवस खरं तर खूप महत्त्वाचा ठरलाय. म्हणजे बघा, देशाच्या संसदेत मोठी उलथापालट, तिकडे जागतिक व्यापारावर संकट आणि आपल्या संगीत विश्वालाही एक मोठा धक्का, अशा अनेक गोष्टी आज घडल्या आहेत आणि यांचे परिणाम ना येणाऱ्या काळात नक्कीच दिसतील. चला तर मग हे सगळं काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया. 816 हा फक्त एक नंबर नाहीये. हा आकडा आपल्या लोकशाहीचं भविष्य ठरू शकतो. आता वाटेल की या आकड्यात असं काय खास आहे? थांबा, ह्याचंच उत्तर आपल्याला पुढे मिळणार आहे. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी संसदेतले मोठे बदल, मग राजकारण आणि समाजात काय चाललंय ते पाहू. त्यानंतर जागतिक व्यापारावर जे संकट आलंय त्यावर नजर टाकू आणि शेवटी एका सुवर्णयुगाच्या अंताबद्दल बोलूया. चला तर मग लगेच सुरुवात करूया. तर आपला पहिला विषय आहे संसदेतले मोठे बदल. असं दिसतंय की आपल्या लोकशाहीच्या रचनेत काहीतरी मोठं घडणार आहे, कारण संसदेचं एक विशेष अधिवेशन बोलावलं गेलंय आणि त्यात काही महत्त्वाचे प्रस्ताव मांडले जाणार आहेत. हो, येत्या 16 एप्रिलपासून 3 दिवसांसाठी संसदेचं एक स्पेशल सेशन होणार आहे आणि यातले विषय खूप महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे लोकसभेच्या जागा वाढवण्याचा प्रस्ताव आणि दुसरा म्हणजे महिला आरक्षणाच्या कायद्यात बदल करण्याचा. आणि इथेच उलगडा होतोय त्या 816 या आकड्याचा. सध्या आपल्या लोकसभेत 543 जागा आहेत, बरोबर? तर त्या वाढवून थेट 816 करण्याचा हा प्रस्ताव आहे. विचार करा केवढा मोठा बदल आहे हा. देशाची सगळी राजकीय समीकरणं यामुळे बदलू शकतात. इतकंच नाही, या वाढीव जागांसोबत महिला आरक्षणाचा कायदा लागू करण्याचाही टार्गेट आहे. म्हणजे 2029च्या निवडणुकीआधी या 816 पैकी 273 जागा, तब्बल 273 जागा महिलांसाठी राखीव असतील. महिलांच्या प्रतिनिधित्वासाठी हे खरंच एक खूप मोठा पाऊल ठरू शकतं. बरं, हे तर झालं संसदेत काय होणार आहे ते. पण आता बघूया की या सगळ्या घडामोडींचा राज्याच्या राजकारणावर आणि आपल्या समाजावर नेमका काय परिणाम होतोय. राजकारणात आपण नेहमी व्हिप हा शब्द ऐकतो. व्हिप म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर पक्षाने आपल्या सगळ्या खासदार आमदारांना दिलेला एक सक्त आदेश. म्हणजे पक्षाची जी लाईन आहे तीच सगळ्यांनी फॉलो करायची, यासाठी हा पक्षादेश असतो. आणि याच राजकीय समीकरणांचं एक उदाहरण बिहारमध्ये पाहायला मिळतंय. तिथे भाजपने आपल्या खासदारांसाठी व्हिप काढलाय आणि त्याचवेळी चर्चा आहे की मुख्यमंत्री नितीश कुमार राजीनामा देऊ शकतात. जर असं झालं तर बिहारमध्ये भाजपचा पहिला मुख्यमंत्री होऊ शकतो. त्यामुळे तिकडे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. आता हा एक आकडा बघा, 163. हा आकडा कुठल्या राजकीय खेळाचा नाहीये, तर हा आपल्या समाजाला आतून पोखरणाऱ्या एका भयंकर समस्येचा आहे. बिहारमधून महाराष्ट्रात आणल्या जाणाऱ्या 163 लहान मुलांची सुटका करण्यात आली आहे आणि यामागे मानव तस्करीचं एक मोठं रॅकेट असल्याचा संशय आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एकीकडे सत्तेचे खेळ सुरू आहेत आणि दुसरीकडे आपल्या मुलांचं भविष्य अंधारात ढकललं जात आहे. याचबरोबर मध्य प्रदेशमधूनही खूप वाईट बातमी आली आहे. शेतात काम करत असताना विजेचा शॉक लागून 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झालाय. ही घटना ग्रामीण भागातल्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा आपल्यासमोर आणतेय. चला, आता देशातल्या घडामोडींमधून आपण थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊया, कारण तिथे 2 मोठे देश अक्षरशः युद्धाच्या तोंडावर उभे आहेत. अमेरिका आणि इराण. आणि या संघर्षाचं केंद्र बनली आहे होर्मुझची सामुद्रधुनी. होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातल्या सगळ्यात महत्त्वाच्या समुद्री मार्गांपैकी एक आहे. याला स्ट्रॅटेजिक चोक पॉइंट असंही म्हणतात. म्हणजे काय? तर हा एक इतका अरुंद पण महत्त्वाचा मार्ग आहे की ज्याचं यावर नियंत्रण असेल तो अख्ख्या जगाच्या व्यापारावर प्रभाव टाकू शकतो. आणि याचं महत्त्व किती आहे हे या एका गोष्टीवरून कळेल. जगातला जो एकूण तेल पुरवठा आहे त्यापैकी जवळपास 20% तेल याच एका मार्गावरून जातं. आता विचार करा, जर अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष पेटला आणि हा मार्ग बंद झाला तर? पण मग आपल्यासाठी महत्त्वाचा प्रश्न हा आहे की जर हा तेलाचा पुरवठा थांबला तर आपलं काय? उत्तर अगदी सोपं आहे. पेट्रोल डिझेलचे भाव आकाशाला भिडतील आणि त्याचा थेट फटका आपल्या स्वयंपाकघरापासून ते प्रवासापर्यंत, म्हणजे थेट आपल्या खिशाला बसेल. या सगळ्या धावपळीच्या तणावाच्या बातम्यांमधून आता एका अशा बातमीकडे वळूया जिने आज सगळ्या देशाचं मन हेलावून टाकलं आहे.
भारतीय संगीतामधल्या एका सुवर्णयुगाचा आज अंत झालाय. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गायिका आशा भोसले म्हणजेच आपल्या आशाताई यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रात एक अशी पोकळी निर्माण झाली आहे जी खरंच कधीही भरून निघणार नाही. त्यांचं काम किती अफाट होतं हे फक्त या एका आकड्यावरून समजतं. तब्बल 12,000पेक्षा जास्त गाणी. हा एक अविश्वसनीय, अकल्पनीय विक्रम आहे. आणि आशाताई फक्त गाण्यांच्या संख्येमुळे मोठ्या नाहीत. त्यांच्या आवाजात आणि गायकीत जी विविधता होती ती खरंच अद्भुत होती. त्यांनी फक्त वेगवेगळ्या भाषांमध्येच नाही तर पॉप, जॅझ, रॉक अशा अनेक प्रकारांमध्ये गाणी गायली. खऱ्या अर्थाने भारतीय संगीताला त्यांनी ग्लोबल केलं. तर आज आपण राजकीय बदल पाहिले, जागतिक संकट समजून घेतलं आणि एका महान कलाकाराच्या जाण्याबद्दलही बोललो. या सगळ्या वेगवेगळ्या धाग्यांना आता एकत्र जोडून बघूया. खरंच, एकाच दिवसात आपण लोकशाहीचा विस्तार पाहिला, युद्धाचे काळे ढग पाहिले आणि एका युगाचा अंत होतानाही पाहिला. पण एक प्रश्न नक्की विचार करण्यासारखा आहे. आपल्या भविष्यावर यातली कोणती गोष्ट जास्त खोलवर परिणाम करेल? हे राजकीय बदल, ते जागतिक संकट, की एका कलाकाराने मागे ठेवलेला तो अजरामर सांस्कृतिक वारसा? यावर नक्की विचार करा.